नमस्कार. माझं नाव अशोक गीतारामजी गुंजकर, मुक्काम पोस्ट हिवरा बुद्रुक, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. मी एक शेतकरी आहे आणि अनेक दिवसापासून शेती करतो. परंतु रासायनिक शेतीमध्ये अफाट खर्च असल्यामुळे आणि मजुराची समस्या असल्यामुळे ही शेती सोडून मी पुणे या ठिकाणी गेलो होतो. परंतु दुर्दैव असं झालं की कोरोनासारखी महामारी संकट आलं आणि पुण्याहून मी परत माझ्या मूळ गावी आलो. आणि परत मूळ गावी आल्यानंतर आता खर्च कसा कमी करायचा म्हणून मी या शोधात राहिलो. आणि असं शोधत असताना डॉक्टर जनक चौरे सर हे डॉक्टर आहेत गव्हाणथडीचे. त्यांच्या संपर्कात आल्यामुळं त्यांनी मला ज्यावेळेस शेतीच्या चर्चा सुरू झाल्या त्यावेळेस त्या चर्चेतून सांगितलं की पुण्याची एक निरामय ऊर्जा शेती असा एक प्रकल्प आहे म्हणले. आणि अमृता मॅडम आणि योगेश सर हे हा प्रकल्प चालवतात आणि मी त्यांचं नांदेडमध्ये ऐकलं आहे असं त्यांनी मला चर्चेत सांगितलं. आणि मग त्यांनी निरामय ऊर्जा शेती याचा एक कार्यक्रम राजेगाव या ठिकाणी ठेवला. आता कार्यक्रम ठेवला असताना त्या कार्यक्रमामध्ये निरामय ऊर्जा शेतीने जवळजवळ 200 बॅग गव्हाच्या बियाणाच्या या पंचकोशीतील शेतकऱ्यांना, होतकरू शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोफत वाटप केलं आहे. त्याच्यात मला पण त्या निरामय ऊर्जा शेतीकडून हे बियाणं मिळालं. आणि मग हे त्यांनी असं सांगितलं की आपल्याला प्रार्थना 2 वेळेस प्रार्थना करायची आहे, सकाळ आणि संध्याकाळ. आणि प्रार्थनेमध्ये आपल्याला ईश्वराकडे मागायचं आहे. कारण अमृता मॅडम हमेशा सांगतात की ईश्वराची सत्ता काल होती, आज आहे आणि उद्या पण राहणार आहे. आणि ह्या ज्या सत्ता आहेत, राजकीय सत्ता, ह्या काल होत्या, आज असतील किंवा उद्या नसतील, यांचा काही भरोसा नाही. म्हणून हा ईश्वर, हा परमेश्वर, देव अर्थात देव जो देतो त्याला देव असं म्हणतात. मग त्या मॅडमनी सांगितलं की ईश्वराकडे मागायचं आहे आपल्याला. कारण सगळ्यात चेतन शक्ती, सुप्रीम पॉवर म्हणजे ईश्वर. आणि त्याला मागितल्यानंतर तो देतो. आणि इतकं देऊन पण आम्हाला माहीत नाही देव काय देतो म्हणून त्यांनी एक सविस्तर एक तासिका घेतली राजेगाव या ठिकाणी. आणि तिथून पुढं आम्हाला असं कळलं की जे संतांनी लिहून ठेवलं होतं की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. ती चुकलेली जागा शेतकरी ज्या चुकीच्या पद्धतीमुळे परेशान होऊन आत्महत्या करू लागले. आणि आत्महत्या अफाट खर्चामुळं, कर्जबाजारी झाल्यामुळं होऊ लागले. पण निरामय ऊर्जा शेतीने आम्हाला असं सांगितलं की तुम्ही नुसतं पेरा, प्रार्थना करा आणि सगळं काही ईश्वराला मागा. आणि ज्यावेळेस असं रोगराईचं संकट येईल त्यावेळेस ऑफिसला फोन करायचो होतो आम्ही. ज्यावेळेस समजा एखादा पिवळटपणा आला पिकावर तर ते आम्ही ऑफिसला फोन करायचो. ऑफिसमधून आम्हाला तात्काळ हे व्हायचा, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. आणि तात्काळ त्यांनी प्रार्थना दोघांनी मिळून, शेतकऱ्यांनी आणि ऑफिसमधील जे स्टाफ आहे त्यांनी मिळून प्रार्थना करायची. आणि त्या प्रार्थनेचा असा उपयोग झाला की खरोखरच शेतीतली पिकं ही एक सतेज दिसू लागली, म्हणजे हिरवीगार दिसू लागली. काही न टाकतासुद्धा नुसतं पाणी देण्याचं काम करू लागलो आम्ही. आणि मग दुसऱ्या पिकात आणि या निरामय ऊर्जा शेतीच्या पिकात बराच अंतर दिसू लागला. आणि मग आजूबाजूचे लोक येऊन विचारायचे ह्याच्यात कोणतं खत घातलं. तर आम्ही सांगायचो किंवा हे निरामय ऊर्जाचे शेती आहे आणि अशा पद्धतीने ही शेती करायला सांगितलेली आहे आणि आम्ही असं करत आहोत आणि त्याचे हे परिणाम आहेत. तर पुढं चालून मग थोडंसं रानटी प्राण्याचा प्रादुर्भाव होऊ लागला, नुकसान करू लागलं. मग हा प्रश्न आम्ही निरामय ऊर्जा शेतीच्या स्टाफकडं घातला. तर त्यांनी सांगितलं की याला पण तुम्ही प्रार्थनेमध्ये घ्या. आणि खरोखर प्रार्थनेबद्दल थोडं मी सांगू शकेल की असा परिणाम झाला की शेजाऱ्यांचे पिकं डुकरांनी नासाडी केली, परंतु आमच्या पिकामध्ये कधीही
बांधावरून डुक्कर गेलं पण आमच्या पिकाची नासाडी केली नाही. हा प्रार्थना फळ झाला. आता एखाद्या वेळेस ऐकणाऱ्याला असं वाटेल की प्रार्थनेमुळे असं होऊ शकतं का, तर मला एक थोडं आठवतं आहे की बाबा अनेक समाजाचे लोक या भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. का नांदतात तर प्रार्थनेचा परिणाम. तसं संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान रुपयामधून सुद्धा प्रार्थना केलेली विश्वासाठी, आणि तीच प्रार्थना आम्हाला निरामय ऊर्जा शेतीने आम्हाला आमच्या शेतासाठी करायला लावली आणि त्यांनी पण आमच्यासाठी केली. आणि विशेष मला असं अभिमानानं सांगावं वाटतं की निरामय ऊर्जा शेतीने कसलीही फीस आमच्याकडनं घेतली नाही. कधीही आम्हाला फीसबद्दल विचारणा केली नाही. वेळोवेळी त्यांनी फोनद्वारे संपर्क साधला. एव्हाना 3-4 वेळेस त्यांनी या शेतीला भेट दिल्या. आज पाहू आपण पहिले रेकॉर्ड काढले तर अनेक कंपन्यांनी शेतकऱ्याला लुबाडून कर्जबाजारी करून फासावर लटकवण्याचं काम केलं, पण निरामय ऊर्जाने शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलं. आणि आज खरोखरच माझ्यासारखा शेती आज निरामय शेतीमुळं आनंदी आणि समाधानी आहे. रासायनिक खतं नको किंवा फवारण्या नकोत. नैसर्गिक ऊर्जेद्वारे पिकवा तुमचे शेत. निरामय ऊर्जा शेती. रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती. माती सुपीक होते, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादन वाढते, सकस पीक निर्माण होते, निसर्गाचे संतुलन राखते. निरामय ऊर्जा शेती. खर्च कमी, आरोग्याची हमी. आजच संपर्क साधा 702 80 655 77.